पण आता याच्या पुढचा भाग जो आपण शिकणार आहोत तो आहे पार्ट ऑफ स्पीच. आता हे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला आता कुठलेही पार्ट ऑफ स्पीच शिकायचे नाहीत. आता आपल्याला फक्त याची ओळख करून घ्यायची. कळलं? म्हणजे काय पार्ट ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय असतं. उदाहरणार्थ हे सगळे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, हे पार्ट ऑफ स्पीच काय आहेत हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. मराठीमधले त्यांची नावं इकडे लिहितो मी. नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, प्रोनाउन, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. बरोबर आहे. हे झाले पार्ट ऑफ स्पीच. आपल्याला परत सांगितलं मी, आपल्याला पार्ट ऑफ स्पीच अजिबात शिकायचं नाही. मी तुम्हाला फक्त त्या सगळ्यांची ओळख करून देणार आहे. आणि ती ओळख करून घेत असताना काय काय आपल्याला आलं पाहिजे ना, का पुढचं ज्या वेळेला आपल्याला ग्रामर शिकायचंय त्यावेळेला आपल्याला हे फक्त यांची बेसिक कॉन्सेप्ट माहित असणं आवश्यक आहे. या भागावरती आजपर्यंत कधीच प्रश्न पडलेला नाही आणि यापुढेही पडणार नाही. हे राहू दे, काहीच नाही. पण हे पुढचा भाग आहे. आधी याच्यामध्ये बघू. नाउन. एखादा शब्द नाउन आहे का काय आहे हे कसं ओळखायचं असतं. आणि ते ओळखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इंग्लिश वाक्यांचा अर्थ समजला पाहिजे. किंवा इंग्लिश शब्दाचा अर्थ जरी समजला तरी सुद्धा तुम्हाला ते नाउन आहे का काय हे समजेल. कळलं? आता उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला असं म्हटलं प्रॉब्लेम. बरोबर आहे. आता हे प्रॉब्लेम नाउन आहे, आता तुम्हाला लगेच समजतं. पण याचं कारण काय? कारण तुम्हाला त्या प्रॉब्लेमचा अर्थ माहितीये, समस्या. बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अर्थ समजणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. अर्थ समजलं की मग तुम्ही सांगा. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला म्हटलं गरीब, तुम्ही लगेच म्हणाल गरीब हे ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे याला मराठीमध्ये तुम्ही विशेषण म्हणता. बरोबर आहे. हे विशेषण पण असू शकतं, मला त्याच्याबद्दल म्हणायचंच नाहीये. पण गरीब हा शब्द मराठीमध्ये सुद्धा नामाप्रमाणे वापरला जातो. श्रीमंत आहे ऍडजेक्टिव्ह, मुळात ऍडजेक्टिव्ह आहे, पण पुन्हा ते सुद्धा नामाप्रमाणे वापरलं जातं. बरोबर. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की नाउन असू दे नाहीतर प्रोनाउन असू दे किंवा काही पण पार्ट ऑफ स्पीच असू दे, यांची फक्त माहिती असली पाहिजे. तर नाउन म्हणजे नाम. बरोबर आहे. ते नाम म्हणजे काय? एखादी व्यक्ती, वस्तू किंवा गोष्ट किंवा ठिकाण किंवा कृती यांना ठेवलेलं नाव आहे. आता मग त्याच्या अजून काय माहिती आहे तुम्हाला, मटेरियल नाउन, हे नाउन, ते नाउन, ते आता आपल्याला काही शिकायचं नाही. नाउन म्हणजे काय एवढंच फक्त समजून घ्या, बस संपलं. याला नाउन असं म्हणतात. व्यक्ती, वस्तू, गोष्ट, ठिकाण, कृती वगैरे यांना एखादं दिलं गेलेलं नाव. मग ते कॉमन आहे, प्रॉपर नाउन आहे, काय काय त्याचा आता आपल्याला काही समज नाही, याला नाउन असं म्हणतात. ऍडजेक्टिव्ह हे काय असतं तर ते नामाबद्दल माहिती देतं. बरोबर आहे ना, ज्याची माहिती दिली जाते. बरोबर आहे. त्या नामाबद्दल ते जे माहिती देतं त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. म्हणजे नुसतं बॉयच्या ऐवजी मी म्हटलं टॉल बॉय, नुसतं बॉयच्या ऐवजी मी म्हटलं क्लेवर बॉय, नुसतं मॅनच्या ऐवजी मी म्हटलं इंटेलिजंट मॅन. थोडक्यात सांगायचं काय, ज्या वेळेला तुम्हाला त्या नामाबद्दल माहिती दिलेली दिसते त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. वर्ब आपण आत्ताच बघितलेलं आहे. वर्बचे दोन प्रकार, ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह नाही. ज्याला मी म्हटलं बघा वर्ब ऑफ ऍक्शन किंवा वर्ब ऑफ बीइंग, म्हणजे कृती दर्शवणारं ऍक्शन वर्ब किंवा नॉन ऍक्शन वर्ब, ते वर्ब. बरोबर आहे. जो म्हणजे वाक्याचा आत्मा असतो, आत्मा. विदाउट वर्ब कधीही वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. कळलं? त्यामुळे वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ना ते म्हणजे वर्ब आहे. बरोबर आहे. अच्छा. प्रोनाउन माहिती तुम्हाला, नाउनच्या ऐवजी वापरलं गेलेलं नाम त्याला म्हणतात प्रोनाउन, त्याला म्हणतात सर्वनाम. म्हणजे नामाच्या ऐवजी जे वापरलं जातं. बरोबर आहे. समजा मी असं म्हटलं विराट खूप चांगला खेळतो, तो जगप्रसिद्ध क्रिकेटर आहे. बरोबर. विराटच्या ऐवजी वापरलं गेलेलं तो हा शब्द. बरोबर आहे. तर हे सगळं तुम्हाला बेसिक सगळं माहिती आहे. मी फक्त एक उजळणी करतोय आणि पुढे जायचं आपल्याला. नंतर ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये बघा काय शब्द आहे, वर्ब. बरोबर आहे. पण इंग्लिशमध्ये याच्या 3 प्रकारे व्याख्या होतात. म्हणजे काय की हे वर्बला तर मॉडिफाय करतच, परत मॉडिफाय वगैरे हे शब्द फक्त लक्षात ठेवा, कारण का पर्टिक्युलरली फॉरेस्ट एक्झामला याच्यावरती एक प्रश्न येऊन गेलाय. परत हे माहिती असलं पाहिजे. मॉडिफाय म्हणजे विस्तार करणं. तुम्हाला माहितीये की आपण म्हणतो अरे त्याची गाडी ना खूप जुनी झाली होती, काय मोटरसायकल वगैरे, त्याने ना आता मॉडिफाय करून घेतली. मॉडिफाय
म्हणजे अधिक चांगली करून घेतली, त्याच्यामध्ये अजून काही काही वेगवेगळे बदल केले आणि तो चांगला करून घेतली, ती गाडी चांगली करून घेतली आहे, कळलं? त्याला म्हणतात मॉडिफिकेशन. तसं व्हर्बला मॉडिफाय करणं म्हणजेच व्हर्ब बद्दल अजून विस्तारानं सांगणं, त्याला म्हणतात ऍडव्हर्ब. मग हे इंग्लिश मध्ये फक्त ही एवढीच एक त्याची व्याख्या नसून अजून काय, तर वाक्यामध्ये एखादं ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह असतं त्या ऍडजेक्टिव्हच्या अर्थाचा सुद्धा अजून विस्तार करणं, मॉडिफाय म्हणजे विस्तार करणे. म्हणजे थोडक्यात काय, ते व्हर्ब बद्दल पण माहिती देतं, ऍडजेक्टिव्ह बद्दल पण माहिती देतं आणि वाक्यात असलेल्या अजून एका ऍडव्हर्ब बद्दल सुद्धा माहिती देतं. कळलं? व्हर्बला पण व्हर्बची पण माहिती देतं. म्हणजे समजा मी आज माहिती आपल्याला परीक्षेमध्ये अनेकदा येऊन गेलेला असं वाक्य बघा, याची माहिती दिली, त्या माहितीचा अजून विस्तार केला, अजून मॉडिफाय केलं, याच्याबद्दलच माहिती दिली, तो पळाला, कसा पळाला ते सांगितलंय. कळलं? फास्ट. दुसरं ऍडजेक्टिव्ह आहे, हेच मी म्हटलं, ही इज अ फास्ट बॉलर. कळलं? माहिती कशाबद्दल दिली आहे? गोलंदाजाबद्दल, बॉलर बद्दल माहिती दिली आहे. काय, तर तो द्रुतगती किंवा तेज गोलंदाज किंवा फास्ट बॉलर आहे. म्हणजे इथे नामाबद्दल माहिती दिलेली आहे. बरोबर? आता हेच मी म्हटलं, इथे बघितलं आपण बघा, हे तर ऍडव्हर्ब आहेच. बरोबर? इकडे मात्र हेच ऍडजेक्टिव्ह झाले. आता इकडे हे ऍडव्हर्ब आहे. ह्याची माहिती परत या शब्दाने दिली बघा, अजून याचा विस्तार केला, म्हणून ह्याला पण म्हणायचं ऍडव्हर्ब. आणि आता बघा अजून, जसं फास्ट हे ऑलरेडी ऍडजेक्टिव्ह आहे, मी इथे म्हटलं ही इज व्हेरी फास्ट बॉलर किंवा ही इज क्वाईट फास्ट बॉलर. कळतंय ना? मी इथे काही पण अजून वापरलं, ही इज सो फास्ट बॉलर दॅट नो वन कॅन स्ट्राईक हिम व्हेरी वेल. सांगायचं एवढंच आहे. कळलं का? ज्या वेळेला तुम्हाला इथे त्याच्याबद्दल अधिक माहिती दिलेली दिसते त्यावेळेला हे पण ऍडव्हर्ब असतात. बघा, ऍडजेक्टिव्हची माहिती, इकडे ऍडव्हर्बची माहिती. कळतंय? हे सगळं हे झालं. प्रेपोजिशन तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, इन, ऑन वगैरे वगैरे जे काही शब्द आहेत, परत आपण डिटेलमध्ये त्याचे नियम आणि काय ते सगळं नंतर शिकणारच आहोत. बरोबर? आणि शेवटचं जे आहे ते आहे कंजंक्शन. या कंजंक्शन म्हणजे तुम्हाला माहिती उभयान्वयी अव्यय, त्याचे परत दोन प्रकार पडतात कंजंक्शनचे. म्हणजे एक जे कंजंक्शन असतं, परत त्याची नावं आता घेऊ नका, मेन त्याचा उपयोग माहितीये, दोन वाक्य किंवा दोन शब्द हे जोडणारं जे असतं ते कंजंक्शन असतं. बाकी मग त्याच्यामध्ये अजून काही प्रकार आहेत ते आपण नंतर शिकायचे. आता आपल्याला त्याच्याबद्दल काही यायचं नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये परत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वगैरे असे प्रकार आहेत. परीक्षेमध्ये असं काही विचारलं जात नाही आणि चुकून कधीतरी विचारतात, त्यावेळी तुम्हाला सहज समजतं. त्यामुळे बाकीचे नियम आपण पुढे शिकणार आहे. आता जस्ट पार्ट ऑफ स्पीचची ओळख करून देऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि इंटरजेक्शन, ज्याला मराठीमध्ये तुम्ही केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. केवळ प्रयोगासाठी वापरले गेलेले अव्यय म्हणजे शब्द. कळलं? बाकी त्या काय झालं, नुसतं अर्र केलं, अबब काय हा सहा अबब केलं. कळलं? थोडक्यात हे जे आहेत केवळ प्रयोगासाठी, बस मग इंग्लिशमध्ये त्याची फक्त नावं वेगळी आहेत. बर, असे झाले पार्ट ऑफ स्पीच. आता हे पार्ट ऑफ स्पीच झाल्यानंतर आता आपण थोडंसं याच्या पुढे जाऊया. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला इंग्लिश ग्रामर शिकण्याच्या पूर्वी आधी आपल्याला काय काय आलं पाहिजे हे सगळं तुम्हाला सांगतोय. बरोबर आहे? हे झालं. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं शिकायचंय ते ह्याच्यावरनं पुढचं काय महत्वाचं आहे ते आपल्याला शिकायचं आहे. आणि ते शिकत असताना जे म्हणजे बऱ्याच जणांचा असा तो हे असतो की सर आम्हाला इंग्लिश अजिबात समजत नाही, मग ते समजण्यासाठी आम्ही काय करू. तर हे पुढचं जे सगळं प्रकरण आहे ते आपलं जितका वेळ चालेल, जितके दिवस चालेल तितके दिवस या प्रकरणाचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. कारण का हे सगळ्यात महत्वाचं प्रकरण आहे आणि ते आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, म्हणजेच वाक्यरचना. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. हे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स इतकं महत्वाचं आहे की अलीकडे परीक्षेमध्ये सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न यायला लागलेले आहेत. पूर्वी स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सवर क्वचितच प्रश्न यायचा, म्हणजे जवळजवळ येतच नव्हता. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स वरती, म्हणजे त्यातल्या त्यात 18 आणि 19 मध्ये तर खूप आले प्रश्न. तर हे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे प्रकरण पण महत्वाचं आहे. म्हणजे वाक्यरचना. तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये वाक्यांचे प्रकार काय काय, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणजे मराठीमध्ये पण आहेत आणि इंग्लिशमध्ये पण आहेत. जसं पहिलं जे असतं त्याला म्हणत असतो आपण स्टेटमेंट. यालाच असर्टिव्ह सेंटेन्स असं पण म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, विधानार्थी. बरोबर आहे? विधान असते नुसतं, त्याला म्हणतात स्टेटमेंट. जसं मी म्हटलं ही इज प्लेइंग,
स्टेटमेंट झालं. कळलं? एक साधं विधान मी केलेलं आहे. तो खेळत आहे, हेच मी म्हटलं. द सन रायसेस इन द ईस्ट. एक साधं विधान केलेलं आहे मी. कळलं का? असर्टिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर आहे? या सगळ्याला स्टेटमेंट असं म्हणतात. ह्याच्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? अर्थातच आज्ञार्थी वाक्य. अर्थात आज्ञार्थी वाक्य हे फक्त आज्ञा देण्यासाठीच उपयोगाला आणतात असं काही नाही. याच्यामध्ये विनंती पण असते, एखाद्याला केलेली सूचना पण असते, एखाद्याला उपदेश पण केलेला असतो, विनंती पण केलेली असते, काही करुणा प्रार्थना पण केलेली असते. काय असेल ते सांगायचं फक्त एवढंच आहे की इम्परेटिव्ह सेंटेन्स हा वाक्याचा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे तो आहे म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आणि प्रश्नार्थक वाक्य परत दोन प्रकारची आहेत. कुठली? एकाला म्हणतात येस नो क्वेश्चन आणि एकाला म्हणतात WH क्वेश्चन. येस नो क्वेश्चन म्हणजे काय? ज्या प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही मध्ये असतात त्याला म्हणतात येस नो क्वेश्चन. आणि ज्या प्रश्नांमध्ये उत्तर द्यावं लागतं, काहीतरी शब्दांमध्ये किंवा वाक्यामध्ये उत्तर द्यावं लागतं, त्याला WH क्वेश्चन असं म्हणतात. जसं मी म्हटलं, तुम्हाला इंग्रजी आवडतं का? तुम्ही म्हणता नाही आवडत, म्हणजे नुसतं नाही उत्तर द्या. तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास आवडतो का? नाही. तुम्हाला हे समजतं का? हो. कमीत कमी म्हणा. बरं, सांगायचं हेच आहे फक्त की येस नो या प्रश्नांच्या उत्तरामध्ये मराठीमध्ये नेहमी शेवटी का हा प्रश्न दिसतो तुम्हाला. का? तो चांगला खेळतो का? त्याची निवड होईल का? त्याला संघामध्ये घेतलं जाईल का? त्याला राखीवमध्ये तर ठेवलं जाणार नाही ना? वगैरे 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 सांगायचं काय? याला म्हणतात येस नो क्वेश्चन. बरोबर आहे? दुसरा आहे तो WH क्वेश्चन. ह्या येस नो क्वेश्चनचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये दिलं जातं. ह्याचं उत्तर देत असताना मात्र तुम्हाला शब्दांचा उपयोग करावा लागतो किंवा कधी वाक्यांचा उपयोग करावा लागतो. जसं शब्दांचा उपयोगाचं बघू. तू काल कुठे गेलेला? उत्तर मिळेल काल मी कॉलेजला गेलेलो. कळलं? बघा, एकाच शब्दामध्ये उत्तर दिलंय. मी मुद्दाम इंग्लिश वाक्य आता घेत नाहीये, कारण का इंग्लिश आपल्याला बघायचंय आणि आपल्याला हे सगळं तंत्र आता शिकायचे की वाक्याचे प्रकार कसे होत असतात. कळलं? आणि हे सगळं ना ह्यालाच बेसिक म्हणतात. कळलं का? एक लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल मग सर तुम्ही ज्याला बेसिक म्हणता, मग ते रेड अँड मार्टिनने का पहिल्यांदा दिलं नाही, ते पाल अँसरच्या पुस्तकात का पहिल्यांदा दिलं जाईल? तर याच्यावर मी तुम्हाला एक उत्तर सांगतो. बरं, आधी हे बघू मग त्याच्याकडे जाऊ. तर ह्याचं उत्तर तुम्हाला शब्दाने किंवा वाक्याने द्यावं लागतं. जसं तू काल का लेक्चर्स अटेंड केलं नाही? सर काल मी आजारी होतो. बघा, एक पूर्ण. सर काल मी आजारी होतो म्हणून मी लेक्चर अटेंड केलं नाही. का? तुम्हाला हे द्यायला लागलं. समजलं? म्हणजे पूर्ण वाक्य द्यायला लागलं. थोडक्यात WH क्वेश्चन मध्ये तुम्हाला वर्ड किंवा वाक्य ह्याने उत्तर द्यावं लागतं. इथे मात्र फक्त हो किंवा नाही उत्तर द्यावं लागतं. आणि चौथा प्रकार जो आहे ज्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे थोडक्यात उद्गारवाचक वाक्य. बरोबर आहे? याची काही उदाहरणं देऊ का तुम्हाला? इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे उदाहरणार्थ गो देअर, कम सून, लवकर ये. परीक्षेमध्ये हे काही विचारणार नाही का? आपल्याला फक्त आता ज्या वाक्यरचना शिकायचं ना त्याच्या आतमध्ये शिरण्याच्या अगोदर हे वाक्यांचे फक्त प्रकार तुम्हाला दाखवते. बरोबर आहे? बरं, गो देअर किंवा कम सून. इंट्रोगेटिव्ह जर म्हटलं असेल तर, म्हणायचं असेल तर, डज ही गो कॉलेज रेग्युलरली? तो कॉलेजला नेहमीच जातो का? हो किंवा नाही? बरोबर आहे? व्हाय इज द बेबी क्राईंग? प्रश्न विचारतोय. बरोबर आहे? मूल का रडत आहे किंवा बाळ का रडत आहे? बरोबर आहे? याचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्हाला माहिती आहे की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स साठी दोन WH लागतात. एकाला म्हणतात व्हॉट आणि एकाला म्हणतात हाऊ. हे जसं प्रश्नार्थक वाक्यामध्ये वापरता येतं तसंच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये पण वापरता येतं. प्रश्नार्थक वाक्यामध्ये जर वापरलं तर शेवटी प्रश्नचिन्ह असतं आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये वापरलं तर त्याच्यानंतर शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असतो, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह असतं. उदाहरणार्थ व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कळलं? व्हॉटने चालू केलेलं आहे. व्हॉट अन आयडिया सरजी, तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि हाऊ नी करायचं असेल तर हाऊ ब्युटिफुल शी इज. एक्सक्लेमेटरी वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. एक्सक्लेमेटरी आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रश्नार्थक प्रश्नचिन्ह आणि इकडे उद्गारवाचक चिन्ह हे असणं खूप महत्वाचं आहे.
तर अशा प्रकारे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स आहे. फक्त माहिती असू दे याच्यावरती. अगदीच विचारलं तर आपली जी महाभरती वगैरे जे आहे ना त्याच्यावरती हे प्रश्न विचारतील. परत एकच सांगतो मित्रांनो की महाभरतीला वेगळं ग्रामर, नंतर क्लास 1 ला वेगळं ग्रामर, क्लास 2 ला वेगळं ग्रामर, असला काही ग्रामरचा वेगवेगळा प्रकार नाहीये. ग्रामर हे ग्रामर आहे, कळलं. आणि ग्रामर मध्ये मार्क्स का मिळू शकतात हे तुम्हाला सांगतो मी. कारण का ग्रामर हे गणितासारखं आहे. गणितामध्ये ज्याप्रमाणे उत्तर कधीही चुकत नसतं तसंच व्याकरणामध्ये सुद्धा उत्तर कधीही चुकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला असं म्हटलं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a क्यूब प्लस 4a स्क्वेअर बी. तुम्ही म्हणाला हो सर काय करताय, तुम्हाला काय माहितीये का नाही. सांगायचं तेच आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये ज्याप्रमाणे एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे जसं ठरलेलं असतं, फिक्स असतं, हाच ग्रामरचा पण भाग आहे. की ग्रामर मध्ये सुद्धा एखादं उत्तर जे आहे ना ते कधी बदली होऊच शकत नाही. उत्तर तेच असलं पाहिजे, दुसरं कुठलं असूच शकत नाही, कळलं. त्यामुळे ग्रामर मध्ये 100% मार्क्स मिळू शकतात, लक्षात ठेवा 100%. पण मी म्हणतो चला 100% नाही मिळाले, बरोबर आहे. कारण का कित्येक जणांना असं वाटतं ना सर मला 7-8च मार्क मिळाले मग मला जास्त मिळतील का. नक्की मिळतील. फक्त ना या 2 कानांच्या मधलं जे इंद्रिय ना ते फक्त चालू झालं पाहिजे, बस एवढं लक्षात ठेवा. आणि ते झालं ना खरंच तुम्हाला सांगतो अवघड काही नाहीये. बर त्याचप्रमाणे ह्याची पण म्हणजे व्याकरणाबद्दलची सुद्धा सगळी उत्तरे फिक्स आहेत, ठरलेली आहेत, त्याच्यामध्ये बदल नाही म्हणजे नाही. दुसरं हे सगळं शिकत असताना मला तुम्हाला पुन्हा एक मुद्दावून सांगायचंय की सर आम्हाला किती मार्क्स मिळू शकतात. मी तुम्हाला खरंच सांगतो जर 30 मार्काचं ग्रामर असेल तर तुम्ही 20च्या वरती सांगतोय मी 20च्या वरती सहज जाऊ शकाल, सहज. परत ते सहज जाण्यासाठी काय करायला पाहिजे ते मी नंतर ओघाओघामध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये काही ना काहीतरी थोडंफार सांगत जाणार आहे. म्हणजे नेहमीच सांगेन असं नाही, पण काय काय करायला पाहिजे. कारण का सगळं आपण शिकतोय हे मुळात स्कोर करण्यासाठी शिकतोय. त्यामुळे लक्षात ठेवा की 30 पैकी 20 मार्क मिळू शकतात. मग सर आम्हाला मग 40 मार्काच्या ग्रामर मध्ये किती मिळू शकतील. खरंच सांगतो कमीत कमी 30 तरी मार्क मिळू शकतात. अर्थात कसे मिळवायचे त्याची स्ट्रॅटेजी ठरवायला लागते. पेपर कसा सोडवायचा त्याचीही स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे काल मला एका मुलाने विचारलं सर मला फक्त 8च मार्क मिळाले. मी म्हटलं काय केलंस काय तू. काय नाही सर अंदाज पाहिजे फक्त काळं काळं करत सुटलो. असं काळं कराल तर एक दिवस तोंड काळं करावं लागेल, कळलं. वारी वारी तशीच वारी वारी पुन्हा 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 परीक्षा द्यायला लागते. त्यामुळे तसं काही नाहीये. इव्हन अगदी राज्यसेवेमध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह मध्ये 50 पैकी मित्र म्हणतो चला काय नाही तर कमीत कमी 35च्या वरती तरी चला. अरे एवढं गेलं ना. क्लास 1 पोस्ट तुम्हाला क्लास 1 महाराष्ट्रात पहिले 10 मध्ये असेल तुम्ही एवढे मार्क्स मिळाले तर. आणि एवढे मार्क्स पडतात. माझ्याकडे अनेक शिकलेल्या स्टुडंट्सना 35च्या वरती मार्क्स मिळालेले आहेत. आज खूप चांगल्या पोस्ट वरती आहेत ते. सांगायचं फक्त एवढंच आहे मार्क्स मिळवणं अवघड नाहीये, कळलं का. एक लक्षात ठेवा तुम्ही काय करता माहितीये का, तुम्ही इंग्लिशला घाबरता. तुम्ही ना इंग्लिशला घाबरू नका. तुम्हाला जर भीती वाटली पाहिजे ना तर ती स्वतःची वाटली पाहिजे. काय माहितीये का सर मी अभ्यासच नाही केला. बस अभ्यास करा फक्त. लक्षात ठेवा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे काय लक्षात ठेवा. हे सतत 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 करायचं. मी नंतर पण हळूहळू तुम्हाला सांगणार आहे अभ्यास कसा करायचा असतो. बर सांगायचं फक्त एवढंच आहे की सतत सतत अभ्यास करा. घाबरायचं असेल ना तर स्वतःला घाबरा. मी इंग्लिशला वेळ दिला नाही बस याला घाबरा. काल मी मी काल एकाचा फोन आला त्याला म्हटलं तो म्हटलं सर मला फक्त 7च मार्क मिळाले मला कधी मार्क मिळू शकतील का. त्याने मी साधं उदाहरण दिलं. 15 मार्काचं आहे फक्त गुगल. 15 मार्काचं फक्त 15 मार्काचं गुगल. या 15 मार्काच्या गुगलासाठी सौदीची 600 पानं वाचता की नाही. चला मी म्हणतो फक्त 400 पाने बस वाचता सगळे. पण मी म्हणतो चला फक्त 400 पेजेसच तुम्ही आहेत. किती 15 मार्काचं आहे फक्त. या 15 मार्कासाठी तुम्ही 400 पेजेस सौदी वाचणार. नंतर 8वी 9वी 10वीची भूगोलाची चला मी असं बनवून चालतो की त्याच्यामध्ये 200 पाने आहेत. मला माहिती नाही मी कधी बघितलेलं नाही. एक उदाहरण फक्त मी तुम्हाला देते. 200ची 150 असली काही हरकत नाही. मला फक्त तुम्हाला सांगायचंय की तुम्ही अभ्यास किती करता. तुम्ही अभ्यासाला घाबरत नाही अजिबात. दुसरं बघा अजून समजा तुम्ही म्हटलात नाही सर एनसीईआरटीचं पण आम्हाला वाचायला लागतं चला त्याची पण एक आपण 200 पानं पकडू. 15 मार्कासाठी तुम्ही किती पानं वाचलेत बघा 800 पेजेस. बर ही 800 पेजेस एकदाच वाचली मग आता तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळाले का. ही 800 पेजेस तुम्ही पुन्हा एकदा वाचता आणि परीक्षेच्या वेळेला त्याचं पुन्हा एकदा रिव्हिजन करता. म्हणजे 8 त्रिक
2400 पेजेस. कळलं? 15 मार्कासाठी 2400 पेजेस वाचता. बरं समजा 2400 पेजेस वाचले, आता तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळाले, असं कधीतरी झालंय का? तुम्हाला माहितीये कट ऑफ किती असतो, मला ते सांगायचंच नाहीये. मला तुम्हाला काय सांगायचं लक्षात ठेवा. जर 15 मार्काच्या भूगोलासाठी 3 वेळा एवढी पेजेस वाचून 2000 पकडा ना पानं, 2000 पेजेस वाचून म्हणजे 15 मार्कासाठी तुम्ही फक्त 2000च पेजेस वाचले असं समजा, आणि 2000 पेज वाचून कोणालाही 15 मार्क मिळत नाहीत. जास्तीत जास्त 7-8, अगदीच एखादा खूप चांगला अभ्यास असेल ना तर 10 पर्यंत जाईल. त्याच्यापेक्षा खूप अभ्यास असेल तर एखादा 11-12 पर्यंत जाईल. बरोबर आहे? मला सांगायचं नाहीच आहे. 15 मार्कासाठी जर तुम्ही 200 पेजेस वाचता तर 30 मार्काचं किंवा 40 मार्काचं किंवा 50 मार्काचं जर इंग्लिश असेल तर किती पानं वाचली पाहिजे? ह्याच्या तर तिप्पट आहेत सगळे. हे दुप्पट, हे तिप्पट, म्हणजे कमीत कमी 5-6 हजार पानं वाचली पाहिजेत. परत घाबराल तुम्ही, एवढी पाने वाचायची गरजच नाहीये. मला तेच तुम्हाला सांगायचंय की तुम्हाला ना ह्याच्यामध्ये फक्त एवढंच समजलं पाहिजे की तुम्हाला ते वाचत असताना कशा प्रकारे वाचायचं हे समजलं पाहिजे. आणि मला तुम्हाला हेच शिकवायचंय. बस अभ्यास आहे ना तो काय करायचा असतो आणि कसा करायचा असतो हेच एकदा समजलं ना बस. दररोज फक्त ना माहितीये का त्याला तो अभ्यास करत जा. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा, समजेल. तुम्हाला माहितीये जॅकलिन फर्नांडिस माहितीये? जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूड मधली नटी. आता ही जॅकलिन फर्नांडिस जी आहे ती बघा, एखाद्या हिंदी मूवी मधलं जर एखादं गाणं असेल, म्हणजे हिंदी चित्रपटातलं जर एखादं गाणं असेल तर त्या गाण्यामध्ये त्या जॅकलिन फर्नांडिसचं गाणं किती असतं? 4 ते 5 मिनिटाचं. बरोबर आहे? त्या 4-5 मिनिटाच्या गाण्यामध्ये ही जॅकलिन फर्नांडिस ही बघा तुम्हाला कधी डोंगरावरती दिसते, कधी बर्फाच्छादित प्रदेशात दिसते, कधी वाळवंटामध्ये दिसते. बघा 5 मिनिटाच्या गाण्यामध्ये तुम्हाला ती वेगवेगळ्या लोकेशनला दिसते. लोकेशन कधी घरामध्ये दिसते, कधी गच्चीवर दिसते, कधी रस्त्यावर दिसते, कधी रेल्वे स्टेशनवरती डान्स चालू असतो. कळलं? सांगायचं काय, 5 ते 6 मिनिटाच्या गाण्यामध्ये लोकेशन खूप वेगवेगळे आहेत. मग आता या सगळ्या लोकेशनला बघा तिची हेअरस्टाईल एकच असते का? अजिबात नाही. प्रत्येक ठिकाणी तिची हेअरस्टाईल पण वेगळी आणि ड्रेस पण वेगळे असतात. मला तुम्हाला हेच सांगायचंय की जर प्रत्येक ठिकाणी 5 मिनिटाच्या गाण्यामध्ये जर जॅकलिन फर्नांडिसचे ड्रेस वेगळे, हेअरस्टाईल वेगळी, लोकेशन वेगळी, बरोबर ना, एका गाण्यामध्ये हे 3 वेगळे, पण तुम्ही मला एक सांगा जॅकलिन फर्नांडिस बदलली का हो? अजिबात नाही. आता जॅकलिन फर्नांडिस सोडून द्या. जॅकलिन फर्नांडिस म्हणजे इंग्लिश ग्रामरचा रूल. कळलं? मग तो रूल आहे ना तो कुठल्याही लोकेशनला येऊ दे, म्हणजे जॅकलिन फर्नांडिस जशी कुठल्याही लोकेशनला, तसा तो रूल आहे ना तो PSIच्या परीक्षेमध्ये येऊ दे, नाहीतर डिपार्टमेंटलच्या परीक्षेमध्ये येऊ दे, नाहीतर तुमच्या महाभरतीमध्ये येऊ दे, तो कंबाईन मध्ये येऊ दे, नाहीतर राज्यसेवेमध्ये येऊ दे, नाहीतर STI मध्ये येऊ दे. लक्षात ठेवा लोकेशन बदलू दे, जॅकलिन फर्नांडिस बदलणार नाहीये, स्टाईल बदलेल. म्हणजे समजा क वर्गाची परीक्षा असेल त्याच्यामध्ये थोड्याशा सोप्या पद्धतीने विचारलं जाईल. स्टाईल थोडस PSI STI मध्ये आलं तर थोडस अजून अवघड असेल. राज्यसेवेमध्ये गेलं काही नाही, काही वेळा अवघडच नसतं. अहो आत्ताचा 19 झालेला पेपर तर इतका सोपा होता. सांगायचं परत मला याच्याबद्दल काही सांगायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय, लोकेशन आणि स्टाईल कितीही जरी वेगळी असली तरी जॅकलिन फर्नांडिस बदलत नाही. त्याचप्रमाणे ग्रामरचा रूल कुठल्याही परीक्षेला येऊ दे तो कधीही बदलणार नाहीये. आणि एकदा तुम्हाला हे समजलं की तुम्हाला समजेल की इंग्लिश मध्ये जर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असं 20 किंवा 30 किंवा 35-40 पर्यंत जर मार्क्स मिळवायचे असतील या प्रत्येक परीक्षेमध्ये असं जर असेल तर त्यासाठी ग्रामरचा खूप सपाटून अभ्यास करावा लागत नाही. फक्त तुम्ही तो अभ्यास कराल ना, तो कसा अभ्यास करायचा ते मी नंतर हळूहळू प्रत्येक लेक्चरमध्ये सांगणार आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं नियम समजावून घेणं आणि त्याचं ऍप्लिकेशन करणं. मी तुम्हाला इकडे नियम सांगितल्यानंतर हळूहळू तेच करणार आहे की त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं असतं. परीक्षेमध्ये हे कशा प्रकारे विचारले जात असतात आणि ज्यावेळी ते परीक्षा विचारतात त्यावेळेला आपला अँगल काय असला पाहिजे. मग आता ते डायरेक्ट परीक्षेमध्ये तर जाता येणार नाही, पहिलीच नाही येत, दुसरीच पास नाही झाला आणि डायरेक्ट नाही, पण एमफिलचा अभ्यास आतापासून चालू केला तर काय असं होत नसतं मित्रांनो. कळलं का? म्हणून परत आपण बोलूया स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स कडे. तर आता जे आपण शिकलो जे बेसिक म्हणजे इंग्लिश येण्यासाठी जे जे काय आवश्यक कॉन्सेप्ट आहेत हे शिकल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचे ते स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स कडे. या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स म्हणजे काय तर वाक्यरचना. ही वाक्यरचना इंग्लिश मध्ये काय असते ते आता बघूया. आणि या वाक्यरचनामध्ये सगळ्यात महत्वाची जी वाक्यरचना आहे इंग्लिश मध्ये ती आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि त्याच्यानंतर दुसरी जी आहे त्याला म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस. मित्रांनो
ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस हे इतकं महत्वाचं आहे की तुम्हाला काही नाही इंग्लिश आलं तरी चालेल, पण या दोन वाक्यरचनेतनं ह्या नुसत्या ओळखता न येण्यापेक्षा त्या काय आहेत आणि त्यांचा अर्थ काय होतो ना हे समजणं अत्यंत महत्वाचं असतं. बर, आता हे ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस हे काय एवढं महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो. कारण का इंग्लिशमध्ये 60% जी वाक्य असतात, इंग्लिश भाषेमधली 60% वाक्य असतात ही नेहमी ऍक्टिव्ह वॉइसने बनलेली असतात. लक्षात ठेवा, हे काही मी म्हणतोय म्हणून नाही, हे ऑक्सफर्ड केम्ब्रिज सारख्या युनिव्हर्सिटींनी काढलेले निष्कर्ष आहेत भाषेचे, कळलं. त्यामुळे सांगायचं काय तर ऍक्टिव्ह वॉइस हे 60% असतं. म्हणजे आपल्याला पेपरमध्ये जर खूपच चांगले मार्क मिळवायचे असतील ना, 50% जरी वर जायचं असेल ना, तरी लक्षात ठेवा तुम्हाला ऍक्टिव्ह हे समजलंच पाहिजे. दुसरं, पॅसिव्ह वॉइस हे साधारणतः 25 ते 30% असतं वापरलं जातं, ते कळलं. 25 ते 30% वाक्य ही पॅसिव्ह वॉइसची असतात. म्हणजे आता 30 पैकी जर तुम्हाला 90% याचं पकडलं तर 27 पर्यंत पोहोचायचं असेल तर, परत मी ग्रामर मधलं म्हणतोय, ग्रामर मध्ये म्हणजे ग्रामर मध्ये उद्या समजा 15 मार्काचं जर ग्रामर विचारलं तर त्याच्यामध्ये 13 मार्कापर्यंत जर पोहोचायचं असेल 90% पर्यंत, तर तुम्हाला आधी हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह नीट समजलं पाहिजे, हे लक्षात ठेवा, कळलं. बरं, त्यामुळे हे इतकं महत्वाचं आहे आणि हेच आपल्याला एक 2 दिवस आपण हेच शिकणार आहोत. याच्यावरती मी तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, याचा एवढा नीट चांगला अभ्यास करणार की तुमच्या पुढे ना ब्रिटिशची राणी आहे ना, म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो सरस्वती पाणी भरेल, तसेच ब्रिटिशची राणी येऊन तुम्हाला दररोज दर्शन द्यायला लागेल. सांगायचं ते नाही, महत्व किती आहे ते सांगायचं, कळलं. आणि म्हणजे उरलेली जी वाक्य असतात म्हणजे 10 ते 15% ही जी वाक्य असतात, 10 ते 15% वाक्य ही सगळी असतात ती इतर काही वेगवेगळे क्रियापद, म्हणजे उदाहरणार्थ बी या क्रियापदाची वाक्य असतील, हॅव या क्रियापदाची वाक्य असतील, त्याच्यानंतर अजून देअरची वाक्य असतील, त्याच्यानंतर अजून काही एबल टू ची वाक्य असतील, अजून काही वेगवेगळी, म्हणजे सांगायचं एवढंच आहे फक्त की अशी काही वेगवेगळी वाक्य आहेत, तुटक वाक्य. पण हे एकदा आलं ना की हे आपोआप समजायला लागतं. त्यामुळे सगळ्यात महत्व जर आधी द्यायचं असेल तर इंग्लिशमध्ये आपल्याला जर चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर त्याचा राजमार्ग म्हणजे हे आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस. नुसतं समजणं नाही, कळलं. तर हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे खूप चांगलं आलं पाहिजे. तर ह्या ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कडे आता आपण वळूया. तर हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह यांचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचे जे काय 2 महत्वाचे रूल आहेत ते कायम लक्षात ठेवा. ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये कर्ता असतो. बघा, हे आपण नंतर हळूहळू आधी मराठीमध्ये शिकायचंय आणि नंतर हळूहळू इंग्लिशमध्ये त्यासाठी जायचंय. तर ज्या वाक्यामध्ये कर्ता असतो त्याला ऍक्टिव्ह वॉइस असं म्हणतात. ज्या वाक्यामध्ये कर्ता असतो त्याला ऍक्टिव्ह वॉइस म्हणतात आणि ज्या वाक्यामध्ये कर्ता नसतो त्याला पॅसिव्ह वॉइस म्हणतात. मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला, एवढ्या 2 साध्या आणि सोप्या वाक्यात ना या सुद्धा कुठल्या पुस्तकात दिलेल्या नाहीत. परत मी किती ग्रेट आहे मला अजिबात सांगायचं नाही, मी तुम्हाला हेच सांगणार आहे. आणि पुस्तकं आहेत, अनेक जणांना माहिती आहेत, अनेक जणांना माहित नाहीत. मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवते बघा, द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे पुस्तक आहे, कळलं. हे सगळं हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे, समजतंय. हे पुस्तक म्हणजे इंग्लिशमध्ये मार्क्स मिळवण्याचा राजमार्ग आहे. या पुस्तकामध्ये जशी प्रकरण आहेत त्याच प्रकरण तशाच प्रकारे मी तुम्हाला शिकवतोय. किंबहुना इंग्लिशचा अभ्यास सुद्धा त्याच प्रकारे करायचा असतो. या पुस्तकामध्ये अनुक्रमणिका दिलेली आहे, पण लक्षात ठेवा हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. आपली बॅच संपेपर्यंत हे पुस्तक जवळ ठेवा, मागवून घ्या. तुमच्याकडच्या दुकानदाराला मागवायला सांगा, ते कुठून पण मागवून तुम्हाला आणून देतील, नाहीतर अमेझॉन वरतून घ्या. पण हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मी लिहिलेलं आहे म्हणून सांगत नाही, कारण का हे सगळं तुमच्यासाठी लिहिलेलं आहे, बरोबर आहे. तसंच दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे ए टू झेड व्होकॅब्युलरी. बऱ्याच जणांना हे पुस्तक माहिती पण आहे, ए टू झेड व्होकॅब्युलरी. हे पुस्तक त्याचप्रमाणे अतिशय महत्वाचं आहे, कारण का याचं नावच आहे बघा ए टू झेड. याच्यावरूनच तुम्हाला समजेल की ह्याच्यामध्ये काय काय आहे. म्हणजे व्होकॅब्युलरीचा मॅक्सिमम प्रॉब्लेम आहे तुमचा ह्याच्यावरून सॉल्व्ह होईल. मी नंतर पुढे जसं जसं आपला कोर्स पुढे जाईल तसं शेवटच्या काही टप्प्यांमध्ये मी तुम्हाला ह्याचाही अभ्यास कसा करायचा तेही सांगणार आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे हे पुस्तक आहे, STI, PSI आणि असिस्टंट यांचं स्पष्टीकरण आणि विश्लेषणाचं पुस्तक. याच्यामध्ये आतापर्यंत हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये फक्त 2011 ते 2016 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे इंग्लिशचे सगळे आन्सर्स दिलेले आहेत, समजावून दिलेले आहेत. म्हणजे
काही काही वेळेला आयोगाची उत्तर चूक आहेत पण आयोगाने ती उत्तर तशीच ठेवली आहेत, तर त्याचंही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला की आयोगाची उत्तर ती का चूक आहेत आणि कशी चूक आहेत, तर तेही तुम्हाला याच्यामध्ये समजेल. तसंच सगळीच काही नेहमी चूक नसतात पण आयोगाची काही उत्तरं बरोबर पण आहेत, मग ती बरोबर असताना तो पर्याय का बरोबर याचं एक्सप्लेनेशन दिलंय. तसंच त्या एक्सप्लेनेशन बरोबर तुम्हाला याच्यामध्ये हेही एक्सप्लेनेशन मिळेल की तेच उत्तर का बरोबर आणि बाकीची उत्तर का बरोबर नाही. म्हणजे मी जे सतत म्हणत असतो की तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पद्धती वापरायला लागतात. एक तर तुम्हाला उत्तर बरोबर माहित असणं हे महत्वाचं असतं आणि तिसरं एलिमिनेशननी येणं. अशा दोन्ही प्रकारच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला नाहीये, जिथे एलिमिनेशनची आवश्यकता आहे तिथे एलिमिनेशन कसं प्रकारे केलं जातं ते दिलेलं आहे. हे एकमेव पुस्तक असं आहे की राज्यसेवेचं ट्रान्सलेशन आणि प्रेसी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठल्याही लेखकाने दिलेलं नाहीये गेलेल्या पेपरचं. तर याच्यामध्ये राज्यसभेचं पण ट्रान्सलेशन दिलेलं आहे, प्रेसी पण करून दाखवलेलं आहे, सारांश लेखन ज्याला म्हणतात, म्हणजे 1/3 करून दाखवणं, तेही त्याच्यामध्ये दिलंय. आता हे पुस्तकाची आवृत्ती संपली, आता नवीन पुस्तक के सागर पब्लिकेशन कडनं प्रसिद्ध होणार आहे. ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे, फक्त शेवटचं प्रूफ रिडिंग बाकी आहे. ते एकदा झालं तर प्रिंटिंगला जाईल आणि तुम्हाला ते मिळून जाईल पुस्तक. सांगायचं भाग फक्त एवढाच आहे, ही 3 पुस्तकं सगळ्यात महत्वाची. दुसरं हे एक पुस्तक आहे सुदैवानी, म्हणजे तुमच्या सुदैवानी आणि माझ्या दुर्दैवानी हे पुस्तक मला अजूनही अपडेट करायला मिळालं नाही. ही शेवटची एकमेव कॉपी राहिलेली आहे, पण ह्याचं तुम्हाला ई बुक स्वरूपात bookganga.com याच्यामध्ये हे पुस्तक मिळू शकतं. हे पुस्तक प्रॅक्टिससाठी, म्हणजे ज्यांना इंग्लिश जमत नाहीये त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. कारण का जसजसा तुम्ही चॅप्टर करणार तसं याच्यामध्ये चॅप्टर वाईज एमसीक्यू दिलेले आहेत, असे चॅप्टर वाईज एमसीक्यू दिलेले आहेत. आता पुढे जाऊ. तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे सगळ्यात महत्वाचं, आता सांगितलं त्याप्रमाणे ते आलंच पाहिजे. आणि त्यासाठी आता काय अभ्यास करायचा तो आता आपण अभ्यास करूया. बर, करता असणं आणि करता नसणं. मग आता आपण बघितलं की सर सेंटेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये तर 2 भाग असतात, एकाला सब्जेक्ट म्हणतात आणि प्रेडिकेट असं म्हणतात. मग सर तुम्ही असं कसं काय म्हणता की एका वाक्यामध्ये करता असतो आणि करता नसतो, सब्जेक्ट म्हणजे करता पण आहे ना. मला तुम्हाला फक्त हेच सांगायचंय की सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे महत्वाचं म्हणजे काय ते आता आधी समजून घेऊया. हा सब्जेक्ट म्हणजे नेहमी करताच असतो असं काही नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस यांची एक ना तुम्हाला फक्त एका वाक्यामध्ये यांची सूत्र काय असतात सांगतो. एका वाक्यात परत अभ्यास करायचे, हे सूत्र पाठ करायचे, हेही लक्षात ठेवा. तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र हे कायम असंच असतं. काय असतं तर ह्याच्यामध्ये आधी सब्जेक्ट असतो ज्याला करता असं म्हणतात, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी आधी वर्ब असतो, ह्याच्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये नंतर ऑब्जेक्ट असतो आणि ह्याच्यानंतर पुढे रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स, म्हणजे थोडक्यात वाक्याचा उरलेला भाग. आता याला मी आरपी असं नाव देतो, बरोबर आहे. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हे असणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी ऑब्जेक्ट पहिलं असतं, त्या ऑब्जेक्टच्या नंतर मग कुठलं ना कुठलं तरी सहाय्यकारी क्रियापद असतं, त्याला मी नाव देतो HV म्हणजे हेल्पिंग वर्ब. कळलं, आधी ऑब्जेक्ट असतं त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि ह्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं फक्त तिसरं रूप आणि फक्त तिसरं रूपच असतं. याच्यानंतर बाय सब्जेक्ट असतो म्हणजेच करता जो इथे दिसतोय आणि याच्यानंतर रिमेनिंग पार्ट म्हणजे वाक्याचा उरलेला भाग, बरोबर आहे. तर ही बेसिक वाक्यरचना आहे. ही बेसिक वाक्यरचना येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसची सूत्र. म्हणजे उदाहरणार्थ इंग्लिश मध्ये 12 टेन्सेस आहेत, अजून काही मॉडेल्स वगैरे पण आहेत, तेही आपण थोडक्यात सगळंच बघणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स येण्यासाठीची मॉडेल शिकणार आहोत की ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्यरचना काय आणि वाक्यरचनाचा अर्थ काय असतो हे तुम्हाला समजेल. तर आधी ते समजून घेणं महत्वाचं आहे. तर 12 टेन्सेस ऍक्टिव्ह व्हॉइस मधले आणि त्याच्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्याचे फक्त 8च प्रकार होतात, म्हणजे 8च टेन्सेस आहेत. कंटिन्युअस फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर हे त्याच्यामध्ये होत नाही. तर हे सगळ्यात महत्वाची सूत्र. याची जी काही सूत्र आहेत ती सूत्र काय आहेत ही तुम्हाला
मी इकडे पण आता लिहून दाखवणार आहे. ही सूत्र नंतर तुम्ही लिहून घ्या, ती पाठ करा. सूत्र ऑलरेडी असतील तर काहीच हरकत नाही, पण ही सूत्र पाठ झालीच पाहिजे. म्हणजे उद्यापासून मी याचं जे पुढचा भाग शिकवायला सुरुवात करणार आहे त्याच्या आधी ही कमीत कमी आधी ऍक्टिव्हची पाठ करून ठेवा आणि मग त्याच्यानंतर पॅसिव्हची पाठ करून ठेवा. कोणाची ऍक्टिव्हची पाठ असतीलच ऑलरेडी, असली तर आनंदच आहे, पण नसली तर मात्र पाठ करून ठेवा. जेवढं तुम्ही पाठांतर कराल तेवढं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याचं हा संपूर्ण भाग समजेल. मित्रांनो, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा की जर हा पार्ट आला तर तुम्हाला इंग्लिश व्याकरण खूप चांगल्या प्रकारे शिकणार आहे. हा पार्ट जर आला तरच तुम्ही इंग्लिश व्याकरण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजणार आहे. जर हा पार्ट आला नाही ना तर खरंच म्हणजे होतंय काय माहिती का, हे जर पार्ट गेलं ना तर तुम्ही मुळाला पाणी घालताय आणि हे पाणी आहे ना मग ते फांद्यांपर्यंत, फळांपर्यंत, फुलापर्यंत पोहोचणार आहे. पण जर तुम्ही हा पार्ट न करता जर पुढचं शिकत असाल आणि त्याचीच घोकंपट्टी करत असाल तर तुम्ही मग फळांना, फुलांना, भर आलाय त्याला पाणी घालताय, फांद्यांना पाणी घालताय, पानाला पाणी घालताय. अशा ठिकाणी पाणी घालून उपयोगाचं नसतं, कळलं का. ते वरवरचं पाणी आहे, नुसतंच वाटेल की झाड सगळं ओलंय, पण ऍक्च्युली मुळाला पाणीच गेलं नाही, कळलं. असं काही करत बसू नका. याची सूत्र पाठ म्हणजे पाठच करा. ही जर पाठ झाली आणि नुसती पाठ नाही, याच्यानंतर पुढचं जे शिकवणार आहे, फक्त तुम्हाला खरंच मित्रांनो सांगतो, एक आठवडा फक्त नीट चांगला अभ्यास करा. मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये बघा तुम्ही कशी पुढे जातात. तुम्हाला ना इतकं इंग्लिश सोपं वाटायला लागेल. अर्थात इंग्लिश सोपंच आहे, फक्त तुम्ही घाबरताय आणि अभ्यास करत नाहीये ना म्हणून तुम्हाला इंग्लिश आवड जाते. तर तसं करू नका, याप्रमाणे करा. बरं, आता हे करत असताना दुसरं सगळ्यात महत्वाचं, आता सूत्र सांगणार आहे त्याच्यामध्ये हे सांगितलेलं ते लक्षात ठेवायचं. बरं, आता सूत्र सांगत असताना परत ही तर सूत्र सांगणारच आहे, पण त्याच्यामध्ये हा पार्ट सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये आता काय महत्वाचं लक्षात ठेवायचं ते बघा. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट आणि इथला जो बाय सब्जेक्ट आहे, म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे नेहमी नाऊनच असतं, हे कायम लक्षात ठेवायचं. काय इथे पण तसंच, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे कायम नाऊनच असतं. बर, मग आता ते नाऊन कुठलं का असे ना, कधी कधी क्रियापद सुद्धा नावाप्रमाणे वापरतात, मराठीमध्ये वापरतात, तसंच इंग्लिशमध्ये पण आहे. सांगायचं काय तर कधी कधी क्रियापद सुद्धा नामाप्रमाणे असू शकतं, कधी कधी ऍडजेक्टिव्ह पण नामाप्रमाणे काम करत असतं. नाऊन हे तर नाऊनच आहे, त्यामुळे कुठलंही कॉमन नाउन, मटेरियल नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन हे कुठलंही सब्जेक्ट असू शकतं. नामाचे जेवढे काही प्रकार आहेत त्यातलं कुठलंही सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट काही पण असू शकतं. तर तेच सेम इकडे वागे, कळलं का. थोडक्यात सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे नेहमी नाउन असतं. मग हेच नाउन कधी कधी तुम्हाला क्रियापदाच्या रूपामध्ये पण दिसतं, पण ते क्रियापद नसतं, कारण का ते सब्जेक्टच्या किंवा सब्जेक्टच्या जागी आलंय म्हणून त्याला वर्ब असंच वर्ब म्हणता सब्जेक्टच म्हटलं जातं. आणि दुसरं इथेच एखादं ऍडजेक्टिव्ह पण असतं. दिसताना जरी तुम्हाला ते ऍडजेक्टिव्ह दिसणं तरी मित्रांनो लक्षात ठेवायचं, ते ऍडजेक्टिव्ह जरी असलं त्या अर्थी ते सब्जेक्टच्या जागी आले त्या अर्थी ते नाउन प्रमाणेच कार्य करणार. कारण सगळ्या पार्ट ऑफ स्पीचच्या मुळात मेन व्याख्या आहे ना ती हीच आहे. काय वाक्यामध्ये एखादा शब्द ज्या प्रकारे कार्य करतो त्यावरून ते पार्ट ऑफ स्पीच किंवा शब्दाच्या जाती पडलेले आहेत. त्यामुळे इथे दिसताना जरी तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला दिसताना म्हणजे ते जरी ऍडजेक्टिव्ह असलं तरी सुद्धा ते नामाप्रमाणे पण कार्य करतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा गरीब आता सांगितल्याप्रमाणे ऍडजेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. मी म्हटलं गरीबांना खूप त्रास होतो. बघा, गरीबांना अनेक वचन केलं मी त्याचं, बरोबर आहे. हेच मी म्हटलं गरीबाकडे पैसे कमी असतात, म्हणजे परत तेच सांगायचं, एक वचन असू दे किंवा अनेक वचन असू दे, ऍडजेक्टिव्ह नामाप्रमाणे वापरलं गेलेलं आहे, हेच मला सांगायचं. वाचणे ही खूप चांगली सवय आहे. बघा, मुख्य काय कशाबद्दल सांगतोय तर वाचण्याबद्दल सांगतोय. म्हणजे वाचणे हा इथे सब्जेक्ट झालेला आहे. सब्जेक्ट म्हणजे उद्देश म्हणून सांगायचं आता मला, बरोबर आहे. सांगायचं काय म्हणजे तो या जागीच येणार आहे. तो रीडिंग इज अ व्हेरी गुड हॅबिट. वाचणे ही खूप चांगली सवय आहे, कळलं. रीडिंग असू दे नाही तर टू रीड म्हणून घेतलं असू दे. सांगायचं काय वाक्यामध्ये हे जे शब्द आहेत हे जर या ठिकाणी आले तर ते जरी मुळात काही जरी असलं तरी ते काय असतात, नाउनच असतात. उदाहरणार्थ बघा, मी आता तुमच्यासाठी सर आहे, बरोबर ना. सुरेश वेळापुरे हा तुमच्यासाठी सर आहे. पण हेच मी माझ्या मुलांसाठी मी पिता असणार आहे, माझ्या पत्नीसाठी मी पती असणार आहे, माझ्या गुरुजनांसाठी मी त्यांचा विद्यार्थी असणार आहे, माझ्या आई वडिलांसाठी मी त्यांचा मुलगा असणार आहे, हेच माझ्या मित्रांसाठी मी त्यांचा मित्र असणार आहे. एकच सुरेश वेळापुरे, पण भूमिका किती वेगवेगळ्या ते नाही सांगायचं मला तुम्हाला याचं सांगायचंय, कळलं का. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय,
दिसताना जरी ऍडजेक्टिव्ह दिसत असेल तरी जाताना गेले कुठल्या स्थानावर आणि तिथे ते कार्य काय करतोय वाक्यामध्ये ह्याच्यावरून समजत असतं की तो पार्ट ऑफ स्पीच कुठला आहे. हे लक्षात ठेवा. दुसरं सगळ्यात महत्वाचं आता सांगितल्याप्रमाणे सब्जेक्ट आणि हे जे आहे हे दिसतंय हे नेहमी नाऊनच असतं. दुसरं वर्ब तर आपल्याला समजतं, क्रियापद, आणि ह्याच्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही. आता सगळ्यात शेवटी जायचं ते आरपी कडे, जे इंग्लिश मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. बघा मी तुम्हाला बाय सब्जेक्ट नंतर आरपी असते हे सांगितलंय. मी तुम्हाला हे आता ह्याचं काय महत्व आहे ना ते तुम्हाला आता समजणार नाही. आपली स्पर्धा परीक्षा आहे ना हळूहळू या रूलकडे जाणार आहे, कारण का बाकी कुठेही हे आरपी शेवटी असतं हे तुम्हाला समजत नाही, अजूनपर्यंत तुम्हाला माहित पण नाही. पण हे इतकं महत्वाचं आहे याच्यावरती ना आता हळूहळू वाक्य स्पर्धा परीक्षेमध्ये यायला लागले. हे तुम्हाला नाही समजत, हे फक्त माझ्यासारख्या परीक्षकाला किंवा अभ्यासकाला समजतं, तुम्हालाही समजत नाही. पण हळूहळू स्पर्धा परीक्षा कुठे चालली आहे, मला तर स्पर्धा परीक्षेचे ज्यावेळी वाक्य किंवा ते प्रश्न बघतो ना त्यावेळी मला हळूहळू समजायला लागतं की आता स्पर्धा परीक्षा पुढे झाली आहे. सांगायचं हेच मित्रांनो की हे आरपी म्हणजे काय. तर आता बघा हे आरपी म्हणजे रिमेनिंग पार्ट म्हणजे काय असतं, तर एक तर ते ऍडव्हर्ब्स तरी असतात किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस असतात. आता तुम्हाला ऍडव्हर्ब्स म्हणजे काय हेही समजलेलं आहे, सॉरी आरपी म्हणजे काय समजलेलं आहे. सांगायचं इकडे एखादा ऍडव्हर्बचा एखादा वर्ड असू शकतो किंवा ऍडव्हर्ब फ्रेज असू शकते, काही पण असू शकतं, बरोबर आहे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आरपी म्हणजे ऍडव्हर्ब्स किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं ते बघा की या ऍडव्हर्ब फ्रेजेस ज्या असतात त्या कशा ओळखायच्या असतात. परत जर तुम्हाला इंग्लिश वाक्याचा अर्थ मराठीमध्ये समजला किंवा मराठी वाक्य जर तुम्हाला समजलं आणि त्याचा अर्थ समजला तर मित्रांनो हे आरपी समजणं खूप सोपं आहे. बघा क्रियापदाला, परत हे पुस्तकात सगळं दिलेलं आहे, क्रियापदाला का, कधी, कुठे, कसा आणि किती हे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेस तुम्हाला एक तर ऍडव्हर्ब तरी मिळतं किंवा ऍडव्हर्ब फ्रेज तरी मिळते. बघा समजा मी असं म्हटलं ही वेंट होम अर्ली, एक मुद्दाम वाक्य देतो बघा तुम्हाला. 2012च्या PSI परीक्षेमध्ये येऊन गेले, कुठल्या का परीक्षेमध्ये येऊ दे, परीक्षेमध्ये गेलेलं एक वाक्य. याच्यामध्ये काय केलं माहितीये का परीक्षकांनी, याच्याकडे अंडरलाईन केली आणि याच्यामध्ये अंडरलाईन केली आणि विचारलं की हे काय आहे. मग याचे पर्याय दिले इथे, ऍडजेक्टिव्ह, नंतर प्रोनाउन, कॉमन नाउन आणि नंतर ऍडव्हर्ब असे प्रकार दिले आणि सांगितलं याचं उत्तर काय आहे. आता हे विचारल्यानंतर बघा सगळ्यांनी लगेच पटकन कॉमन नाउन आज देऊन मोकळे. मी मुद्दाहून मजेमध्ये तुम्हाला मुद्दाहून सांगतो, म्हणजे लक्षात ठेवा ज्या अर्थी तुम्हाला ह्याचं उत्तर पटकन आलं त्या अर्थी एवढंच लक्षात ठेवायचं आपला अभ्यास काहीच नाही आणि आपल्याला जर एखादं उत्तर पटकन आलं तर नक्कीच हे उत्तर नाहीये. परत मजा म्हणून सांगतोय, पण मला तुम्हाला हेच सांगायचंय की डोकं वापरायला शिका. डोकं वापरायला जी बुद्धी दिली ना 2 कानांमधलं इंद्रिय ते वापरायला शिका, तुम्हाला लगेच समजेल. आणि म्हणून मी तुम्हाला सतत तेच पुन्हा या संपूर्ण बॅच मध्ये मी पुन्हा सांगणार आहे की मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्हाला इंग्लिश वाक्याचा अर्थ मराठीमध्ये समजेल त्यावेळेला तुम्हाला इंग्लिश आलेलं असेल आणि त्यावेळेला तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क्स मिळतील. सांगायचं हेच आहे, जेवढं तुम्ही म्हणजे प्रत्येक इंग्लिश वाक्य मराठीमध्ये आता जर तुम्हाला 7-8 मार्क पडत असतील ना, मी सांगतो त्या प्रकारे अभ्यास केला ना असेच 5-6 मार्क वाढतील, असेच. इतर काही विशेष अभ्यास न करता, का फक्त तुम्ही त्याचं मराठी समजून घेताय. बरं आता बघा ह्याचं उत्तर जर काढायचं असेल तर आता मग काय करायचं बघा. मराठीमध्ये जर समजा आपण घेतलं आम्ही घरी लवकर गेलो. आता बघा परीक्षेने काय विचारलंय, हे काय आहे. घर हे नक्कीच कॉमन नाउन म्हणून आहे असं आपण मान्य करूया, पण आताच मी तुम्हाला सांगितलं की शब्द वाक्यामध्ये ज्या प्रकारे कार्य करतो त्यावरून कळतोय, त्यावरून त्याचा पार्ट ऑफ स्पीच ओळखला जातो. आता इथे एक क्रियापद दिले बघा, हे क्रियापद. मग ह्याच्यामधला कुठला प्रश्न इथे बसतोय बघा की ज्याच्यामुळे हे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. कुठला प्रश्न, काय प्रश्न विचारला की त्याचं उत्तर हे येणार आहे, तर तुम्हाला हेच घ्यावं लागेल बघा.
आम्ही कुठे लवकर गेलो, कुठे कुठे क्रियापदाला हा प्रश्न विचारला, कळलं? उत्तर काय आहे बघा, यालाच म्हणतात घाई नाही करायची, प्रश्नाकडे नुसतं बघत पण नाही बसायचं, मेंदू चालवायला सुरुवात करा, बुद्धी चालवायला सुरुवात करा, ती बुद्धीच तुम्हाला उत्तर देईल. आणि ह्याला मी म्हणत असतो, कळलं? जॅकलिन फर्नांडिसला विचारायचं नाही कधी. त्यामुळे हे तुम्हाला वारंवार लागणार आहे, कळलं का? क्रियापदाला का, कधी, कुठे, कसा, किती, कळलं? हे कायम लक्षात ठेवायचं. त्याच्यामधनं आरपी म्हणजेच ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस मिळतात, बरोबर आहे? बरं, आता मी तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसची काही सूत्र लिहून देणार आहे, 12 प्रकारची सूत्र. नंतर तुम्ही व्हिडिओ बघा आणि ते लिहून घ्या, किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये आहेच. द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे पुस्तक जवळ ठेवा. त्यामुळे ते पुस्तक मागवून घ्या, काही पण करा, पण तेच पुस्तक ठेवा. मित्रांनो, विनंती करून सांगतो, दुसरं कुठलंही पुस्तक वापरू नका. तुम्हाला मार्क्स कमी पडले तर मला विचारा, पडणारच नाही, कारण का आतापर्यंत खूप मुलांना याच्यामुळे खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत. बर, आता ऍक्टिव्ह व्हॉइसची मी सूत्र सांगतोय, ती सूत्र लिहून घ्यायची आणि ती पाठ करून ठेवा. नुसती पाठ करून ठेवायची म्हणजे वाचली सर मला आली असलं काही करू नका. पाठ म्हणजे तोंडपाठच पाहिजे. आणि ही पाठ झाल्यानंतर आणि ही सूत्र पाठ झाल्यानंतर ती सूत्र न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. नाही आलं तर ते पुन्हा पाठ करा. मी मुद्दामून सांगतो, हे पाठ म्हणजे असं पाठ करा ना की परत विसरलं नाही पाहिजे. बर, मी आता इथे सुरुवात करतोय. सिंपल प्रेझेंट मध्ये पहिल्यांदा असतं ते सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाला एस किंवा एस, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं आणि मग ह्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट. हे याचं सूत्र. हे ज्या वेळेला तुम्हाला वाक्य निगेटिव्ह करायचं असेल, निगेटिव्ह वाक्यामध्ये सब्जेक्ट, मग डू किंवा डज, याच्यानंतर नॉट, मग याच्यानंतर क्रियापद, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. कळतंय? इथलं एस इथे लागलंय, कळलं का? त्यामुळे इथे पुन्हा आलं नाही पाहिजे हे. बर, नंतर सिंपल पास्ट, सब्जेक्ट, क्रियापदाचं दुसरं रूप, ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. आणि हे ज्या वेळेला निगेटिव्ह करायचं असेल त्यावेळेला सब्जेक्ट, मग डीड, मग नॉट, मग वर्ब, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. बघा, इथे क्रियापदात दुसरं रूप आहे पण इकडे पहिलं रूप आहे. याच्यावरती अनेक मुलं फसत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, डीड हे क्रियापदाचं दुसरं रूप असल्यामुळे पुन्हा इथे दुसरं रूप घ्यायची गरज नाहीये. कळलं का? पास्ट तुम्हाला ह्याच्यामुळे समजलाय, कारण का हे प्रेझेंटचं रूप असतं. इकडे बघा पास्टचं रूप आहे, मग इथे प्रेझेंटचं रूप वापरलं तर इकडे पास्ट समजण्यासाठी म्हणून हे रूप दिलेलं आहे. कळलं? बर, त्याच्यानंतर सिंपल फ्युचर, सब्जेक्ट, याच्यानंतर शॅल किंवा विल, याच्यानंतर वर्ब, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. याचं ज्या वेळेला निगेटिव्ह केलं जातं त्यावेळेला ते नॉट इथे वापरलं जातं. त्यामुळे इथे मी मुद्दाम नॉट लिहिलं नाहीये, हे तुम्हाला सगळ्यांना येतच. या नॉटची जागा खास करून प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा, सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला ती माहित असली पाहिजे. पुढचं कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस प्रेझेंट, सब्जेक्ट एम किंवा इज किंवा आर, त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. नंतर कंटिन्युअस पास्ट, सब्जेक्ट, मग त्याच्यानंतर वॉज किंवा वर, त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. आता नाही लिहून घेतलं तरी चालेल, नंतर लिहून घ्या. सब्जेक्ट, शॅल आणि विल, याच्यानंतर बी. हे अतिशय महत्वाचं आहे. अनेकदा मुलं हेच विसरून जातात आणि परीक्षक मुद्दामून एखादं वाक्य कंटिन्युअस फ्युचरचं देतात आणि विचारतात की ओळखा खाली कुठे कंटिन्युअस फ्युचर वापरलेला आहे, त्यामुळे माहित असलं पाहिजे. ओके, ही झाली याची सूत्र. ही झाल्यानंतर आणि मी मुद्दामून मला ज्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं मी मुद्दामून दिलेली आहे आणि मी सांगतो तीच पद्धत वापरा. ही पद्धत तुम्हाला अतिशय फलदायी ठरेल. कारण का अनेकदा तुम्ही काय करता, आधी सिंपल प्रेझेंट, मग कंटिन्युअस प्रेझेंट, मग परफेक्ट प्रेझेंट, मग परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट करता. तर असं करायचं नाही. का? इथे बघा ना, तुम्हाला ना एक समजेल बघा की हे जर असेल ना तर तुम्हाला हे लगेच समजतं. कंटिन्युअस म्हटल्यानंतर बघा काय, म्हणून या पद्धतीने करायचे असतात. जर तुम्ही सिंपल बघितली तर हे क्रियापद बघा,
इकडे पण वर्ब आहे, इकडे पण वर्ब आहे, इकडे पण वर्ब आहे. टेन्स दाखवतोय हे, टेन्स दाखवतोय हे, कळते का? म्हणून या पद्धतीनं करा. खूप चांगल्या प्रकारे आणि लवकर पाठ पण होतात आणि लक्षात पण राहतात. बर, आता ह्याच्यानंतर पुढची सूत्र आहेत ती बघू. पुढचं जे सूत्र आहे ते आहे परफेक्ट प्रेझेंट. इकडे हॅज असतं किंवा हॅव असतं, मग पास्ट पार्टिसिपल त्याला विथरी किंवा क्रियापदाचं तिसरं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. नॉट असेल तर परत नॉटची जागा इथे आहे त्यामुळे ती विसरू नका. हॅड, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. परफेक्ट पास्ट, त्याच्यानंतर परफेक्ट फ्युचर, सब्जेक्ट शॅल किंवा विल, त्याच्यानंतर हॅव, मग क्रियापदा तिसरं रूप, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. आणि शेवटची त्याला परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट म्हणतात. सब्जेक्ट हॅज आणि हॅव, त्याच्यानंतर बीन असतं आणि मग क्रियापदाला आयएनजी असतं, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, सब्जेक्ट हॅड बीन, मग क्रियापदाला आयएनजी, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. नंतर परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर, सब्जेक्ट शॅल किंवा विल, मग हॅव, मग बीन, मग क्रियापदाला आयएनजी, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. तर मित्रांनो, ही 12 टेन्सेसची 12 सूत्र आहेत. ही सूत्र पाठ करून ठेवा. बाकी याचे काय रूल्स आहेत ते आपण बघू. मी मुद्दामून मध्ये मध्ये थोडंसं अवांतर बोलतोय. हे अवांतर बोलणं फक्त कशासाठी आहे तर तुम्हाला ते सतत ऐकून कंटाळ येऊ नये म्हणून. बाकी ही सूत्र तेवढी मात्र आज कुठल्याही परिस्थितीत पाठ करा, लिहून काढा, न बघता लिहून काढा. कारण का उद्यापासून मला तुम्हाला ह्याच्यावरती शिकवायचं आहे. लक्षात ठेवा, आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायला ते शिकणार नाही आहोत. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ही सूत्र का पाठ करायची आहे तर आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायला शिकायचं नाही किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायला शिकायचं नाही. इंग्लिश वाक्य आलं की त्या इंग्लिश वाक्याचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस समजणं हे खूप महत्वाचं आहे. मी आता इथेच थांबतो.